आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हा डीसीपी मला प्रश्न विचारणार आहे, तेही शरू बद्दल। मगाशी तो हेही म्हणाला होता की पर्सनल प्रश्न देखील विचारणार। या शरूला सोडवता सोडवता मी अडकायला नको। दार का बंद केलं? काठी का घेतली? काठी काठी तुझ्यासाठी। अरे ते सुंदरीने सांगितलं काठी वापर म्हणून। अरे घरी जरा काम होतं म्हणून घेतली होती। आणि कसं आहे डीसीपी आहे ना, तर मग याची गरज लागत असते। कुठला गुन्हेगार तोंड उघडत नसेल ना, तर मग याचा वापर करायचा। लगेच तोंड उघडतात माहितीये का? तू गुन्हेगार आहेस? नाही, मी परफेक्ट। या बस, खुर्ची घे। ये बस बस, ये बोलू आपण। अरे एक मिनिट। सो काय झालं? काय झालं? तू ठीक आहेस ना? म्हणजे घाम वगैरे आलाय, थरथरतोय, घाबरलायस? नाही नाही। बरं, हेच म्हणतो, मला सांग, सुंदर आणि तू सख्खे भाऊ नाही आहेत बरोबर? तरी तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे काय? हो। मला सांग। अरे चिल। अक्षरावर सुंदरचं खूप प्रेम आहे का रे? मला काही कळलं नाही। अरे म्हणजे बघ ना, तुझं आणि अक्षराचं अजिबात पटत नाही। आणि सुंदर नेहमी तुझी बाजू घेतो, तिची घेतच नाही। म्हणजे सिमिलरली बघ ना, शरूचा अक्षरावरती जास्त विश्वास आहे तुझ्यापेक्षा, हो ना? हो हो हो। म्हणजे नाही नाही नाही, एकच उत्तर दे ना। एकच उत्तर दे, हो की नाही? हो। अच्छा, म्हणजे शरूचा तुझ्यावरच जास्त विश्वास आहे। म्हणजे तू जे सांगशील ते ती करेल। मग तू उद्या म्हणालास विहिरीत उडी मार, तर मग ती उडी मारेल, बरोबर ना? ओके, लव्ह मॅरेज आहे? कोणी केलं प्रपोज? म्हणजे तू तिला प्रपोज केलं की तिने तुला केलं? काहीतरी गुण असतील ना जे तुला एकदम आवडले असतील आणि तू तिला प्रपोज केलं असेल। म्हणजे प्रेमात पडून लग्न केलंयस ना? ओके, मला सांग, तिचा आवडता रंग, खाणं, आवडतं गाणं, कुठे फिरायला जायला आवडतं, तिचे गोल्स, आयुष्यात तिला काय करायचंय, तिचे वाईट गुण कुठले, तिचे चांगले गुण कुठले, तिला काय बोलायला आवडतं, काय सांगायला आवडतं, ती कुठे जाते, काय करते। प्रेम केलंयस ना नक्की? सुंदरी, मला आता टेन्शन आलंय ग। वेळ आपल्या हातातून निघून चालली। अश्विन शरूला त्रास देतोय आणि हे सगळं तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय, हे तो कबूल करेल ना? हे बघ अक्षरा, तू प्लीज शांत हो।
सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल. ओके? आणि धनंजय आहे ना तिकडे, तू इंटरोगेशन करतोय, ते इंटरोगेशन वाया नाही जाणार, तू काळजी करू नको. आणि सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं ना तर भावनेच्या भरात अश्विन काहीतरी बोलून जाईल, प्रेशर खाली काहीतरी बोलून जाईल आणि आपल्याला काहीतरी मिळेल. आणि सुंदरचा जो अश्विनवरती आंधळा विश्वास आहे ना, त्यामुळे आपण बाकीचे उपाय नाही करू शकत. आणि सुंदरने काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देखील आपल्याकडे नाहीये. तुम्ही इथं म्हणजे अश्विन आणि धनंजय अजून त्याच खोलीत आहेत होय? आधीच अश्विन टेन्शन मध्ये आहे. नाही मी जाऊन येतो. नाही सुंदर, मी काय म्हणतोय, तू जाऊन काय करणार? इंटरोगेशन प्रॉपर होऊ दे ना, म्हणजे काहीतरी तर बाहेर निघेल त्यातून, आपल्याला काहीतरी मदतच मिळेल ना शरूला शोधायला, तर होऊ दे त्यांचं. नाही पर मी बघून येतो. एका माणसाला दुसरा माणूस असला ना की जरा धीर येतो. मी आलो. सुंदरी, यांच्यामुळे गुंता आणखीन वाढेल अगं. नाही तिथे धनंजय आहेत, ते सगळं सांभाळून घेते. तू शांत हो. तुला जर शरूची इतकी माहिती नसेल, त्याचा अर्थ तुझा आणि तिचा वाद होता, बरोबर? हो म्हटलं तरी मी अडकेन, नाही म्हटलं तर पुढे भलतेच प्रश्न विचारत राहतील. तुझं हे गप्प बसणं आहे ना, तेच सगळं सांगून जात आहे. नाही मी विचार करतोय, तुम्ही असे आडवे तेडवे प्रश्न का विचारताय? आडवे तिडवे प्रश्न? ओके, मला ना सांगितलं गेलंय की तुझं तुझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे, हो ना? पण मला असं दिसत नाही तुझ्या वागण्यातून. नाही म्हणजे ती कुठे असेल, काय असेल याची काहीच पर्वा नाहीये का रे तुला? तिला शोधण्याचा प्रयत्नही केला नाहीयेस तू, म्हणजे एकदम रिलॅक्स्ड आहेस. आणि हाच जो तुझा कॅज्युअल ऍटिट्यूड आहे ना, तेच सगळं सांगतंय. एक मिनिट. असं तर नाही ना की तू तिला किडनॅप केलंयस कोणाला तरी ब्लॅकमेल करायला? वाटेल ते काय बोलताय तुम्ही? एका डीसीपीशी बोलतोयस तू, विसरू नकोस. कसं आहे ना, जे संशयित असतात ना त्यांची कुंडली असते आमच्याकडे. तुला जर वाटत असेल तू जे काही करतोयस किंवा तुझ्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते आम्हाला दिसत नाहीये, तर भ्रमात आहेस तू. मी खरंच सांगतोय, मी खरंच काही केलं नाहीये. हे बघ, तू जर स्वतःहून काही सांगितलंस ना मला, तर ते तुझ्या फायद्याचं आहे. जर मी माझी पद्धत वापरली तर तू शरूला जिथे डांबून ठेवलेस ना, तिथे तू स्वतःहून घेऊन जाशील मला. सांग पटकन. सांगतो. जे काही आहे ना ते सगळं नीट आणि सविस्तर सांगायचं. मी शरू. अश्विन सुंदर, काय झालंय? तुझा चेहरा पांढरा का पडलाय? हे बघ ना, हे धनंजय सर माझ्यावर संशय घेत आहेत. काय? हो. धनंजय काय आहे? अरे हे बघ सुंदर, असं काही नाहीये. अरे तुला आम्ही जे प्रश्न विचारले ना तेच प्रश्न मी त्याला विचारतो. हा, तो मुलीचा नवरा आहे म्हणून त्याला 2 प्रश्न जास्त विचारले. उलट मी तपासून बघत होतो की आपलं नाणं खणखणीत वाजतंय की नाही ते. अरे पण मुळात आपल्याला ठाव आहे की आपलं नाणं खणखणीत आहे, तरी बी आपण तपासून बघायचंय होय. तुझं हे वागणं पसलं नाही बघ आपल्याला. सुंदर हे बघ, शांत हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास आहे ना? मग तरी बी याला असे आडवे तुडे प्रश्न विचारलेस होय? अरे चेहरा बघ त्याचा कसा उतरलाय तो. अरे ह्याचीच बायको हरवली आहे
आणि तू याला असले प्रश्न विचारून हैराण करतोय सोय? अरे त्याच्यावर काय परिस्थिती ओढवले याचा तरी विचार कर की. बरं तुझे समजा प्रश्न विचारून झालेत का? तुझं झालंय ना समाधान की या समजामध्ये अश्विनची काय बी चूक नाही ते? उत्तर देत नाहीस म्हणजे तुझा खरोखर अश्विनवर संशय आहे व्हय? बस सुंदर, बघ मी सरळ सांगतो जे काय आहे ते. मी इथे कोणाचाही मित्र नाही. मी एक डीसीपी आहे. आणि जर असं बघायला गेलं ना तर तुम्ही सगळे माझ्यासाठी संशयित आहात. आणि सुंदर, तू मला विचारतोयस ना, मी याला कोणते प्रश्न विचारले माहितीये का तुला? तिचं आवडतं गाणं कोणतं, तिला कोणता रंग आवडतो, तिला कुठे जायला आवडतं, आणि त्याचं एकही उत्तर नाहीये त्याच्याकडे. आणि मग मी विचारणारच ना की तुमच्यामध्ये सगळं नीट आहे की नाही. आणि त्याला विचार, हे मी काळजीपोटी विचारलंय त्याला. अश्विन काय बोलतोय? हो बरोबर आहे. सॉरी, मी चिडलो त्याबद्दल. पर आता तरी तुझे प्रश्न संपलेत ना? आत्तापुरता झालेत, पण आम्हाला जर गरज लागली तर अश्विन मदत करणार असं बोललाय. हो ना अश्विन? करणार ना? हो हो गुड. बरोबरच आहे. ज्याला कर नाही त्याला डर कसली? शशीताई, काय बोलायचंय का? आणि हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी का दिसतंय? काय झालंय? बोला ना. आहो, काय करताय शशीताई हे? मंगलताई, तुमचे उपकार कसे फेडू मी? माझ्या मुलाला संजीवनी दिली तुम्ही, पुनर्जन्म दिला त्याला. घरट्याबाहेर गायब पडलेल्या पक्षाला एक मायेचं घरट दिलं तू. हे आभार मी कसे मानू? तुमच्या ऋणात मी कायम राहील. अहो शशीताई, हे आभार ऋण हे सगळं काय चाललंय? काय बोलताय तुम्ही हे? आणि तुमच्या आदित्याला काय आम्ही आज ओळखतोय का? हं? अहो, तो या दुष्ट चक्रामध्ये अडकण्यापूर्वी कसा होता हे आम्हाला माहिती की. उमाताईंचा एक गोड आणि हुशार भाऊ म्हणून आम्ही त्याला ओळखत होतो. म्हणून तर डोळे मिटून सरूचं लग्न लावून दिलं ना आम्ही तुमच्या आदित्याशी. आणि काय बरं शशीताई, आणि आता आदित्य बदलतोय बर का. त्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय बर का आम्हाला. आतापर्यंत आदित्य किती वाईट बघतोय हेच ऐकत आले. हे ऐकताना माझ्या मनावर किती गणाचे घाव पडायचे काय सांगू तुम्हाला. पण मला विश्वास होता एक ना एक दिवस आदित्य चांगल्या मार्गावर नक्की सगळ्यांशी चांगलं वागेल. सगळेजण त्याचं कौतुक कर. तो दिवस आला. आता मला सावीची काळजी नाही वाटत. आता मी निश्चिंतपणे डोळे मिटायला मोकळी. हो शशीताई, हे काय बोलताय तुम्ही? हो, आता तर कुठं नवीन सुरुवात होतीये. आणि हो, सावीचं लग्न होईपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आपण सोबतच असणार आहोत. हो, काय ग वहिनी, काय हुडकायला लागलेस? काय पाहिजे का? ताई, बारक्याला वडीचा आळू आणायला सांगितलाय. थोडी डाळ भिजवते आणि वड्या करते. आज देवी आईला वडीचा नैवेद्य ठेवीन म्हणते. अगं वहिनी, ताई, देवी आईची कृपा असेल ना तर आपली शरू सुखरूप सापडेल. या दोन्ही पोरी तिच्या पायाशी तर भेटल्या मला. तिच्याच कृपेनं हे समजा उभं राहिलंय. आता तिलाच साकडं घालते.
अगं वहिनी म्या सांगते ना व आपल्या शरूला काय बी होणार नाही, ती नक्की सुखरूप असेल. शरूला काय बी होणार नाही म्हणजे? अगं म्हणजे चांगल्या माणसांच्या पाठीशी ना कायम देव उभा असतो बघ. आणि वहिनी म्हणते तसं आपण जसं विचार करतो ना तसं घडतं, म्हणून चांगला विचार करायचा. माहित आहे, माझा बी विश्वास आहे. वहिनी मी आलेच. चोरून जाती ताकाला नि लोणी लागलं नाकाला. ही काहीतरी लपवाय लागली आहे, हिची पाठ सोडून चालणार नाही. काय रे, काय कळलं का ते शर्वरी बद्दल? नाही ना डॅड, अहो इकडे काय चाललं ना ते सुद्धा कळत नाही. पण डॅड डोंट वरी, तुम्ही इकडची काहीच काळजी करू नका. तुम्ही ना फक्त त्या उर्वशी मामीकडे लक्ष द्या. काय आहे ना, तिचा तिकडे काहीतरी प्लॅन असायचा आणि आम्ही इथे अडकायचो. अरे मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना त्या मामाईच्या नादी लागू नकस म्हणून. डॅड मी सांगतोय तेवढंच करा. बाकी कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाला कसं हँडल करायचं ते मला चांगलंच कळतं. हा बरोबर, ठीक आहे, बघतो मी. हा डॅड 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 एक मिनिट, अजून एक गोष्ट. यापुढे तुम्ही मला असा कॉल करायचा नाही. काय? जेव्हा गरज पडेल तेव्हा मीच कॉल करेन. काय ना, मला कसलेही ट्रेसेस नको आहेत. बरं ठीक आहे. हो निर्मला ताई, ताई जरा थांबा की हो. अगं तू का माझ्या मागे यायला लागली आज? अहो तसं नाही, शरूचीच काळजी. तुम्ही मग असे म्हणलात ना हो तिला काय बी होणार नाही म्हणून, नाही बरं वाटलं बघा. शर्वरीला जर काही झालं ना हो तर सुंदर नाशिवून जीव घेतील हो माझा. तर तुम्हाला खरंच माहितीये का की शर्वरीला काही बी होणार नाही म्हणून? नाही म्हणजे तुम्हाला एवढी खात्री कशी काय? अगं बाई म्हणलं ना, जसं आपण विचार करतो ना तसं घडतं बघ. पर एक बरं झालं, हातापासना सुंदरीच्या हातात गेलाय, तेव्हा काळजीचं कारणच नाही. होय, तरी पण शरू हितनं सुटून सुंदरीच्या शहरात कशी काय गेली असं? आता ते त्या पळवणाऱ्याचं दुर्दैव आणि आपलं सुदैव म्हणायचं का सुंदरी पातूर हे धागेदोरे पोचले. तर तेच तर मोठं कोड आहे. कोडं कुठलं बी असू दे आणि किती बी अवघड असू दे, सुंदरी ना चुटकी सरशी सोडवते बघ. जावा तुम्ही, हा करा तुमची कामं. नुसतं सुंदरी 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 करत्यात. जावा. म्या कामच करत होते, तू चाली माग माग. चुकलं माझं. हा जावा तुम्ही, जावा. नशीब लवकर लक्षात आलं तुझ्या. काहीच कळना झालंय. अश्विनवर समद खापर फोडत होते मी, पण त्यो सुंदरीच्या शहरात शरूला कशाला लपवील? या सगळ्यात सुंदरीच मेन हात असेल तर? अरे देवा. धनंजय काही हाती लागलाय का? नाही, तो अश्विन खूप पोहोचलेला आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळून कराव्या लागणार आहे. एक पुरावा असताना त्याच्या विरोधातला तर त्याला चांगलंच बोलतं केलं असतं. म्हणजे आपला प्लॅन सुरुवातीलाच फिसकटला? नाही नाही, प्लॅन फ्लॉप नाही होणार. कारण तो खरं बोलणारच होता, पण तितक्यात सुंदर आला. पण हे बघा, एक गोष्ट नक्की आहे की तो शरूला त्रास देतोय. हे तर आपल्यालाही माहितीये, पण आपल्याकडे काही पुरावा नाही, त्यामुळे या सगळ्याला काही अर्थच उरत नाही. सुंदरी, आपल्याला अश्विनला लवकरात लवकर बोलतं करावं लागेल. कारण आपण जे करतोय हे जर सुंदरना कळलं ना तर त्यांना नाही आवडणार अगं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही करतोय याचा अंदाज जर अश्विनला लागला ना तर मला त्याचं डोकं माहितीये, त्याचं गुन्हेगारी डोकं आहे अगं. त्याला जरा जरी सुगावा लागला ना तरी तो इथून पळ काढणार. अरे पर तू एवढा अडकलासच कसा? तुला काय डोसक्याचा भाग हाय का नाही? हे बघा डॅड, मी ऑलरेडी टेन्शन मध्ये. अरे पर म्या म्हणतो टेन्शन घ्यायचंच कशाला? हे बघ, 2-4 जणांना लोळवशील ना तर तुला सोडवायची दमक आहे तुझ्या बापामध्ये.
पर उगाच चिलट मारून फासावर नाही जायचं. अरे तू जर काही केलंच नाही तर घाबरतो कशाला? हे बघा डॅड, तो धनंजय आहे ना, तो खूपच डेंजर आहे. प्रश्न जर शरूच्या किडनॅपिंगचा असता ना तर मी जुमानलं नसतं त्याला. पण तो बाकीची अंडी पिल्ली खोदायला लागलाय. भाऊजी, अश्विननं शरूला सुंदरीच्या शहरात ठेवले. ती उर्वशी मामी काय करते तिथे? मी म्हटलं ना तुम्हाला, त्या सगळ्यामध्ये तिनेच मला अडकवलंय. हा अश्विन, मी अश्विन, डोस का ठिकाणार आहे का तुझं? पिसाळली बिल्ली आणि खाते स्वतःचीच पिल्ली. हे असलं आपल्याला जमायचं नाही. मला शंका आहे की हे सगळं तूच केलेस, दुसरं कोणी असूच शकत नाही. तुला असं वाटतंय की मी हे केलंय, पण तुझ्या विरोधात जाऊन माझा काय फायदा? मामी, मला अडकवून ना तुम्हाला तुमचा डाव साधायचा आहे, म्हणूनच तुम्ही तुमची माणसं माझ्या मागे लावलीत ना. अरे अश्विन, असं चवताळून बोलण्यापेक्षा जरा शांत डोसक्याने विचार कर. मला जर हे समजा करायचं असतं ना तर मी हे माझ्या एरियात आणि माझ्या आवेक्यात केलं असतं. सुंदरीच्या शहरात जाऊन स्वतःच्या पायावर दोंडा कशाला मारून घेतला असता? पण मला ना वेगळाच वास येतोय. म्हणजे आज पतूर शर्वरी तुला न सांगता कुठं बी गेली नाही. पण आज हे झालं आणि शर्वरी आपल्या घरातून गायब झाली आणि सुंदरीच्या शहरात पोहोचली. आणि ही सुंदरी कोण? अक्षराची मैत्रीण. याचा अर्थ तुझ्या डोसक्यात येते का काही? नाही नाही नाही, आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. कारण आपल्याकडे लास्ट चान्स आहे अश्विनला अडकवण्याचा. तो आपल्या तावडीतून सुटता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे आपल्याला आत्ताच काहीतरी करायला हवं. पुढच्या 24 तासात आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ज्यांनी सुंदरी आपल्या बाजूने होतील आणि अश्विनला सगळं खरं सांगण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. म्हणजे आपण त्याला अशा कशात तरी